पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. जसे कराल तसे भोगाल. एका मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं प्रेत रस्त्याने दफनभूमीकडे नेण्यात येत होतं. त्याच वेळेला एक अनोळखी व्यक्ती रस्ता अडवतो आणि म्हणतो की ह्या व्यक्तीने माझे 25 लाख रुपये द्यायचे आहेत. जोपर्यंत ते फेडत नाही तोपर्यंत मी हे प्रेत पुढे घेऊन जाऊन देणार नाही. तेव्हा त्याच्या मुलाने सांगितलं की माझ्याजवळ कोणतेही पैसे नाहीत, तर मी काहीच मदत करू शकत नाही. ही गोष्ट घरी रडत बसलेल्या मुलीच्या कानी पडते आणि ती तिच्याजवळ असलेलं पैसे, दागदागिने ही एका बॅगेमध्ये भरते आणि लगेच त्या मनुष्याकडे जाते. ती त्या मनुष्याला सांगते की माझ्याजवळ जे काय आहे ते मी तुम्हाला देते, जेणेकरून माझ्या वडिलांचं प्रेत दफनभूमीकडे जाईल. त्यावेळेला त्या अनोळखी व्यक्तीने सांगितलं, मुली मला क्षमा कर, कारण मला पैसे घ्यायचे नाहीत, तर मला पैसे द्यायचे आहेत. तिच्या वडिलांची ही एक अट होती की जो कोणी जबाबदार असेल त्यांनाच हे पैसे द्यावे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्याप्रमाणे आपण प्रेम दाखवतो, ज्याप्रमाणे आपण आपुलकी दाखवतो, ज्याप्रमाणे आपण आदरातिथ्य दाखवतो, त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देत असतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपणासमोर श्रीमंत व्यक्ती आणि गरीब लाजरस ह्याचा वृत्तांत ठेवत आहे. श्रीमंत व्यक्ती श्रीमंतीमध्ये गुरफटलेला होता, परंतु लाजरस मरणोत्तर स्वर्ग राज्यामध्ये होता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मानवी स्वभावानुसार आपण भौतिक गोष्टीला जास्त प्राधान्य देतो, परंतु एक क्षण परमेश्वराकडे देखील पाहणं गरजेचं आहे. जेव्हा आपण परमेश्वराकडे पाहतो तेव्हा आपण विचार करतो की मरणोत्तर आपण स्वर्ग राज्यामध्ये जाणार आहोत. परमेश्वरासमोर आपण जाणार आहोत. परमेश्वर आपलं स्वागत कशा प्रकारे करेल? परमेश्वराच्या राज्यामध्ये आपलं स्थान कसं असेल? आमेन.